नमस्कार. आजचा 1 मे हा फक्त एक दिवस नाही अथवा एक तारीख नाही, तर इतिहासात मधला एक अभिमानाचा, जबाबदारीचा आणि कर्तव्याचा दिवस आहे. कारण 1 मे 1960 रोजी अनेकांच्या बलिदानातून, अनेकांच्या संघर्षातून, अनेकांच्या योगदानातून हाच तो सुवर्ण दिवस उजाडला आणि ज्या दिवशी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली. आणि तेव्हापासून आपण अभिमानाने म्हणतो, गर्जा महाराष्ट्र माझा. आज आपल्या महाराष्ट्राला 66 वर्ष पूर्ण होत आहेत. पण एक प्रश्न, मोठा प्रश्न, आणि तो प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या नव्हे तर सुजाण नागरिकाच्या मनात आलाच पाहिजे. कारण आपण खरंच त्या महाराष्ट्राचे खरे वारसदार आहोत का? आपण त्या महाराष्ट्राचे खरे हितचिंतक आहोत का? आपण त्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत का? कारण महाराष्ट्र हा साधा नाही. कारण महाराष्ट्र हा साधा नाही. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा, संत तुकारामांच्या भक्तीचा, आऊ जिजाऊ साहेब यांच्या शिकवणीचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापाचा, महात्मा फुलेंच्या क्रांतीचा, राजश्री शाहू महाराजांच्या समतेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्यायाचा, लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या ज्वलंत आवाजाचा, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यांची गर्जना करणाऱ्यांचा हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र विविधतेने नटलेला, पर्वतांचा, दऱ्यांचा, पठारांचा, पवित्र नद्यांचा, विविध संस्कृतींचा आणि परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र माझा, अनेक देवदेवतांचा. पण खरा प्रश्न पडतो मित्रांनो, 1 मेला आपण महाराष्ट्र दिन फक्त गाणं लावून आणि भगवा ध्वज फडकावून खरा महाराष्ट्र महान होणार आहे का? किंवा ह्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ही मराठी भाषा टिकणार आहे का? आज राजकारण असो, अर्थकारण असो किंवा समाजातील फूट असो, जातीय तेढ असो, या अनेक मानवी आपत्तीनं हा महाराष्ट्र चिंतेत आहे. या महाराष्ट्रावरती अनेक संकट येत आहेत आणि महाराष्ट्र झुंजतोय. त्या पुन्हा महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून देण्याची आता वेळ आली आहे. फक्त इतिहासाचा अभिमान बाळगण्याची नव्हे, तर कर्तव्य पार पाडण्याची आणि जबाबदारी घेण्याची. कारण महाराष्ट्र घडवतो तो फक्त इतिहास नाही, तर वर्तमानात काम करणारा एक सुजाण आणि जागृत नागरिक. आणि म्हणूनच शासन, प्रशासन आणि समाज हे 3 घटक एकत्र आले. शासनाने त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, प्रशासनाने घटनेने दिलेल्या कर्तव्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जर पार पाडल्या, या तिघांनी सक्षमपणे काम केलं, तर पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आज आपण सर्वजण ठरवूयात, आपल्या कृतीतनं आपला महाराष्ट्र घडवूयात. याच भावनेतनं महाराष्ट्रातील सर्व सुजाण नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या, मराठी राज्यभाषा दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. धन्यवाद.